नाही किंवा आम्ही हार अर्पण वगैरे करतो, आम्ही सेवालाल महाराजांच्या विचारांना सुद्धा मानतो आणि आम्ही सगळ्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला सुद्धा मानतो. तर मग हे जातीय सलोखा ग्रामीण भागात असणं, हो सेवालाल महाराजांच्या विचारांना तुम्ही म्हणजे मानवता शिकवलेली. गावात म्हणतात म्हणजे मला असं माहिती झालं समजा की जातीय तेढ निर्माण व्हायला सुरुवात झाली. आपल्या गावाचा इतिहास असा आहे की जातीय तेढ कधी निर्माण झाली नाही. ही गोष्ट पसरत पण त्याचा योग्य दोन्ही दृष्टीने विचार कोणीच करत नाही. एकाच बाजूने विचार करतात आणि त्यामुळे असा तेढ निर्माण होतो. पण तेढ निर्माण झाला तरी जे सुशिक्षित आहेत त्यांनी लगेच समजून सांगायला पाहिजे. त्याला वाटलं त्याची भावना दुखली. अच्छा अच्छा. पण आमचं तसं काहीच नव्हतं. अच्छा अच्छा. आमच्या मनात तसंच काहीच नाही. तू स्वीकार केलं हे मोठी गोष्ट आहे की आमचं तसं काही नव्हतं आणि तू बोलतोय हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना सहप्रेम जय भीम. आणि आपण हा ब्लॉग आपल्या शहरात शूट करणार होतो. म्हणजे शहरात कसं किती जल्लोष असतो, किती नाचगाणं असतं, काय काय असतं ना, उत्सव एकदम वाजून नाचून गाजवून एकदम सेलिब्रेट केली जाते जयंती. पण नंतर माझा विचार बदलला की आपण गावी जायचं आणि गावी जयंती साजरी करायची. त्यामागचं कारण असं की गावातील ग्रामीण भागातील लोकांपर्यंत जो विचार आपल्याला पोहोचवायचा आहे. कारण काय आहे ना की आमच्या पुसद परिसरात नुकतीच माझ्या निदर्शनात आलेल्या घटना, मला ऐकू माझ्या कानावर पडलेल्या घटना अशा की जातीय तेढ निर्माण व्हायला लागली ग्रामीण भागात. आणि मला हा विचार, माझ्या डोक्यात मग हा विचार आला की ग्रामीण भागात कधीपासून जातीय तेढ निर्माण व्हायला लागली ना. शहरात तरी लक्षात येतं की शहरात पुढारी लोक राहतात, राजकारणी लोक राहतात आणि ते जातीय तेढ निर्माण करून त्यातून त्यांचं स्वार्थ कुठेतरी साधण्याचा प्रयत्न करतात. पण ग्रामीण भागात सुद्धा म्हणजे हे कसं काय पोहोचायला लागलं, तर हे समाज माध्यमांवर अशा काही गोष्टी दाखवल्या जातात की ज्यातून जातीय तेढ निर्माण होते की धर्म संकटात आहे, जात संकटात आहे. जात धर्म कुठलाच कधीच संकटात नव्हता, कधी राहणार नाही. कारण जात धर्म एवढी कमकुवत नाही आहे. कमकुवत हे माणसाचे विचार असतात, त्यामुळे ते त्यांना संकटात टाकण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यासोबत ते स्वतःही संकटात जात असतात वैयक्तिक. तर त्यामुळे आपण गावी आलो आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी या देशाला संविधान देऊ शकतो पण संविधान चालवणारे हात देऊ शकत नाहीत. आणि योगायोग पहा की आता काही दिवसांनी निवडणुका आहेत, हो की नाही. आणि निवडणुकामध्ये पैसा वाटप या सगळ्या गोष्टी भरपूर चालतात. आता लोकांना पर्याय काय की पैसा घेऊ तर शकतात, मग ते घेतल्यानंतर 5 वर्ष आपल्यालाच बोंबा माराव्या लागतात. हे स्वाभिमान राखून मतदान करावं माणसाने, असं मला वाटतं. तर या सगळ्या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि मस्त व्लॉग एन्जॉय करू. आपल्या गावात चांगली भीम जयंती साजरी करतात आणि गावातील लोक फार सलोख्याने राहतात आणि आमच्या गावात जातीय तेढ हा अजिबात नाही आहे. तर हीच एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि जर निर्माण होतेही असेल तर काही विषय असे आहेत सुद्धा जे माझ्या कानावर आले की आमच्या गावात सुद्धा अशी राजकीय जातीय तेढ निर्माण व्हायला सुरुवात झाली. तर त्या विषयांवर सुद्धा बोलू, ठीक आहे. चला तर पूर्ण ब्लॉग पाहत राहा. काही दिवसांपासून एका क्षुल्लक कारणावरनं आमच्या गावात जातीय तेढ निर्माण झाली आणि ही तेढ दिवसेंदिवस वाढत आहे असं मला कळालं. कारण यावर बोलायला कोणी तयार नाही. महत्त्वाची बाब अशी की त्या लोकांना वाटतं की ते धर्माचं रक्षण करतायत, जातीचं रक्षण करतायत. पण मुळात ते कुठल्याच जाती धर्माचे नाहीत. कारण कोणताही धर्म, कोणतीही जात अशी शिकवण देत नाही की तुम्ही समाजात जातीय तेढ निर्माण करा. हे आहेत आमच्या गावातील बंजारा समाजातील 2 मुलं जी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असतात. यांना गावातील लोक वेड्यात काढतात. पण खरं तर तेढ निर्माण करणाऱ्यांची लायकी यांच्या पुढे उभे राहण्याची सुद्धा नाही. वातावरण आहे, हर्ष उल्हासाचा आहे. आपल्या गावात म्हणतात म्हणजे मला असं माहिती झालं समजा की जातीय तेढ निर्माण व्हायला सुरुवात झाली. आपल्या गावाचा इतिहास असा आहे की जातीय तेढ कधी निर्माण झाली नाही, पण त्याच्यासाठी नॉलेजही महत्वाचं असते ना.
हे आहे ना तेवढे अज्ञानी लोक नाही, आपलं वेल क्वालिफाईड गाव आहे. हा, वेल क्वालिफाईड असं गाव नाही म्हणता आहे. येत आणि जे करत असतील ते समजा ते बेवकूफ समजा, हो की नाही, त्याला सगळ्या समाजाचे लोक मिळून याच्या अनाड्यातच काढतील. आणि विषय काय माहिती आहे का, ग्रामीण भागात जेव्हा केव्हा जातीय तेढ निर्माण होत असते ना, त्यामागचं कारण एकच असते. कुठला तरी एखादा मुलगा असा असतो किंवा एखादा व्यक्ती असा असतो जो एखाद्या पक्षात जातो, एखाद्या पक्षात पक्षप्रवेश करतो, एखाद्या राजकीय पक्षात जातो आणि राजकीय पक्षात गेल्यानंतर मग तो त्या मुलांना मग दिवसतो. म्हणजे काहीतरी झालं तर त्याला बढावा कसा देता येईल, त्याला वाढवता कसा येईल, ते निपटवण्याचे 10 मार्ग असतात, पण त्याला ते निपटवायचं नसतं ना, कारण त्याला ते 10 लोक त्याच्या मागे फिरणारे हवे असतात. पण आणि हाच विचार जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला असता की मला 10 लोक 100 लोक मागे फिरून फिरायचं आणि देशात अराजकता माजवायची, तर या देशाला संविधान मिळालं नसतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण म्हणतो, सगळं काही नांदायला लागले या देशात. त्यामुळे ह्या पुढाऱ्यांच्या मागे लागायचं नाही. आपल्या मोदी गावात जरी कोणी असेल, समजा आमच्या गावातल्या लोकांना सांगतोय की कोणी असेल, युवा मुलं 16-17 वर्षाची, आधी ज्ञान घेऊन घ्या, नंतर मग ज्ञानार्जन झाल्यानंतर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ते घ्या, की योग्य आहे की चुकीचं आहे. धर्मसंकटात नाही आहे. एखादा व्यक्ती, पुढचा व्यक्ती जर चुकीचं काम करत असेल, म्हणजे एखाद्या दुसऱ्या धर्माबद्दल चुकीचं बोलत आहे, तो आधी तो चुकीचा असतो, तो त्या धर्मातला नसतोच मुळात. म्हणजे समजा बौद्ध समाजाचा असेल आणि तो इतर धर्माला विरोध करत असेल तर तो खरा बौद्ध धर्माचा नाहीच आहे, कारण बौद्ध धर्म हे शिकवतच नाही, असं माझं म्हणणं आहे. बरोबर की नाही रे? आहे की नाही? आता हे आहेत आमचे युवा पिढी. तुम्हाला काय वाटते, इतर धर्माला द्वेष करायला पाहिजे का? बाबासाहेबांनी सांगितलं की मी हिंदू धर्म मानणार नाही, पण बाबासाहेबांनी असं सांगितलं का की मी हिंदू धर्म मानणाऱ्याला विरोध करेल, त्यांना म्हणजे कट्टरता बाळगेल, असं काय म्हटलं होतं का? हा, म्हणजे सलोख्याने राहायचं हे शिकवलं की नाही? हा, तर मग तेच आपलं म्हणणं आहे. चला, आम्हाला तुम्ही गाव दाखवा चांगलं, माझ्यासोबत फिरता का तुम्ही? आणि हे काय आता कुठे नेता तुम्ही? हे जे आहे ना, आम्ही भासुना विद्यालयावर बाबासाहेबांचा मोठा पुतळा आहे, त्या पुतळ्याला सर्व महिला हार अर्पण करण्याकरिता गेलो होतो. अच्छा, आता तिथून आलात तुम्ही परत? तिथूनच परत पुन्हा बौद्ध विहारात आलो आणि इथं आल्यानंतर आता आमचा प्रोग्राम आहे. अच्छा, आता कशाचा प्रोग्राम? काय आम्ही प्रश्नमंजुषा करत असतो दरवर्षी. प्रश्नमंजुषा म्हणजे कसं? प्रश्नमंजुषा म्हणजे आपण जे प्रश्न तयार करतो ते समजा एमपीसी, युपीसी आणि 5व्या वर्गापासून तर जितके वर्ग असेल तितके वर्गापर्यंत करणाऱ्या सगळ्या मुलांकरिता असते प्रश्न. अच्छा, प्रश्न एमपीएससी थ्रू, म्हणजे ते कामी यायला हवे, त्यांचा अभ्यास झाला पाहिजे म्हणून असं ना. आणि आता जसं म्हणजे तुमची इच्छा असते का तुम्ही पण इतर समाजाचे जेव्हा हे असतात तेव्हा जात असता का, म्हणजे सामील होत असता का? सामील होत असतो. कारण काय, बंजारा समाज बघा, आपल्या इथे मोठ्या संख्येने बंजारा समाज आहे, तर सेवालाल जयंती निमित्त तुम्ही जात असता का शुभेच्छा वगैरे देताना सगळ्यांना? शुभेच्छा देतो. आणि ज्यावेळेस आमची सेवालाल महाराजांच्या विचारांना मानता की नाही बरं तुम्ही? मानता ना? सेवालाल महाराजांचे विचार आणि बुद्धिस्ट समाज, हो ना, तेच माझं म्हणणं आहे. मिळती जुळते आहे आणि मिळती जुळते असून, हो ना, तेच तर आमची मिरवणूक निघते त्यावेळेस आम्ही सेवालाल मंदिरात जाऊन आमची मुलं जे असतात, बाळांना तिथं प्रवेश नाही आहे, बरोबर, पण आमची मुलं जाऊन तिथं हार अर्पण करतात आणि शिवाजी महाराज यांच्या सुद्धा पुतळ्याला हार अर्पण करतो आम्ही. असं म्हणजे आमच्या आपल्या गावात जी, हो ना, यावेळेस पण तुम्ही करणार का मग? म्हणजे सेवालाल महाराज मंदिर मध्ये हार टाकणार सेवालाल महाराजाला. अच्छा, हार टाकणार, हार अर्पण करणार तुम्ही. म्हणजे सगळ्यांना, जितकेही देवस्थान आहेत त्या सगळ्यांना तुम्ही हार अर्पण करत असता, चांगली गोष्ट आहे. असंच हा मैत्रीचं वातावरण हे कायम ठेवायचं, ठीक आहे? गावात जातीय तेढ निर्माण होता कामा नये. ऐक, हो की नाही? नाही, बरोबर. नाही, हे कसं आहे, राजकीय नेत्यांचे अजेंडे असतात म्हणून म्हणतो, हो की नाही? तर मित्रांनो, हे बघा, हे सगळ्यात जुना दरवाजा आहे ना आपल्या याच्यातला, सगळ्यात जुना. म्हणजे कसं काय, म्हणजे कोणत्या काळातला आहे नेमकं? अच्छा, आजोबाच्या काळातला आहे, हो ना. हे गावातला सगळ्यात जुना दरवाजा आहे आणि आता एवढंच बांधकाम जुनं आहे वाटतं. आमचे आजोबा पहिल्यांदा गणपत सावकार म्हणून ओळखले जातात. अच्छा, गणपत सावकार म्हणून. गणपत सावकार. अच्छा. तेच ना, हे सुंदर आहे, याचं कोरीव काम वगैरे सगळं आहे व्यवस्थित. याला थोडा डेंटिंग पेंटिंग आणखी राहिली म्हणजे व्यवस्थित राहील ते, पण बरेच वर्ष झाले असणार त्याला. हा, चालेल. वातावरण थोडंसं चिघळलेलं आहे. अच्छा, गावात असं वातावरण निर्माण झालं, तुझं म्हणणं? काही थोडी घालती ते थोडी घालती. अच्छा. पण ते तसं काही नाही, त्यातून गैरसमज निर्माण झाला असं म्हणणं आहे का तुझं?
नाही नाही, आमची काही गलती आता ते त्याला वाटलं, त्याची भावना दुखली. अच्छा अच्छा. हा, पण आमचं तसं काहीच नव्हतं. अच्छा अच्छा. आमच्या मनात तसंच काहीच नाही. तू स्वीकार केलं हे मोठी गोष्ट आहे की आमचं तसं काही नव्हतं आणि तू बोलतोय हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण काय, अशिक्षित लोक बोलत नसतात. अशिक्षित लोक बोलत नसतात, मान्य करत नसतात, त्यांना ते त्यांचा एजेंडा आहे ना पूर्ण करायचा असतो. हो की नाही? तर हे काय माझं कसं, जसं आता तू बोलला ना की असं असं झालं गेल्या वर्षी किंवा काहीतरी झालं रॅलीमध्ये कसं सगळे ज्याच्या त्याच्या जोशमध्ये असतात आणि कुणाची एखादी चूक झाली ना तर पुढला एखादा जो ज्याच्या निदर्शनास गेली ती गोष्ट तर त्याने त्याला भडकावून देतात. ते शांत करायचं की नाही हे त्याच्या हातात सुद्धा असतं, पण त्याला करायचं नसेल तर मग ते होणारच नाही. जसं तू म्हटला की आमचं काहीच नाही किंवा आम्ही हारार्पण वगैरे करतो, आम्ही सेवालाल महाराजांच्या विचारांना सुद्धा मानतो आणि आम्ही सगळ्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला सुद्धा मानतो. तर मग हे जातीय सलोखा ग्रामीण भागात असणं तेवढंच काम आहे. हो हो, सेवालाल महाराजांच्या विचारांना तुम्ही म्हणजे मानतो. मानवता शिकवली. शिवाजी महाराजाला पण मानतो. हो ना, कारण काय की आजकाल आहे ना पुसद परिसरात म्हणा किंवा ग्रामीण भागात म्हणा, ग्रामीण भागात जातीय तेढ निर्माण व्हायला लागली. हो की नाही? ते शहरात कमी झालं. शहरात शिक्षित लोक आहे, पण गावात शिक्षण नसल्यामुळे ते जास्त भडकावू याला वृत्ती. कसं होत आहे, सध्या लहान लेकर आहे, मोठे मोठे आहे का त्यांनी त्यांच्या मनातच पेरून ठेवत आहे. हा, ते मोठे म्हणजे कोण की प्रत्येक जणांबद्दल नाही बरं, मोठे ज्यांचा हा उद्देश आहे की 10 लोक माझ्या मागे फिरायला हवेत या अजेंडा घेऊन, तर त्यांचा हा उद्देश आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी चुकीचा आहे. हा एक मुद्दा आपला आज क्लिअर झाला गावातला. ठीक आहे की गावातल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा जाणार आणि गावात आपल्या हे प्रेम, ही बंधुता सदैव नांदत राहो हीच आपली इच्छा. हो की नाही? अच्छा, हे बघा, हे आमच्या आजोबांच्या काळातले आहेत, म्हणजे लहान भावासारखं वागवलं आमच्या वडिलाला यायला सर्वांना. अच्छा, आमच्या आजोबांनी सर्वांना. अच्छा, तेव्हा तुम्ही होते? आम्ही पाहिले आजोबा. अच्छा अच्छा अच्छा. रामसिंग मोठे बाबा पाहिले आम्ही प्रत्यक्षात. त्या काळात आहे ना सगळे राहायचे, व्यवस्थित राहायचे. माझे आजोबा पण सांगायचे ते मला सगळ्या. मी तुला लहानपणापासून पाहता तू अचानकच मला वेगळा आता म्हणजे दिसत आहे. अच्छा, आज दिसला. बाईच्या घराजवळच घर आहे ना तुमचं? नेहमीच मी आता घरी यायची ना आज मग आणखी आता काय काय बाकी आहे, काय काय करणार आहात तुम्ही? आता रॅलीच राहील ना. आम्ही येतो जरा गावात फिरून येतो. हो की नाही? इकडे फिरून येतो. चालेल, चला चला, येता का माझ्यासोबत? चला फिरून येऊ ना आपण. हो चला ना, काय त्यात. भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला पण. हो, आम्ही घर पाहतोय कसं काय आज वातावरण काय आपल्या गावातलं ते पाहतोय सगळं. लोक म्हणतायत, लोक पैसे घेऊन फिरत आहेत मतदान करा म्हणून. संविधानाचं रक्षण करायचं असेल तर पैसे घ्यायचे की नाही घ्यायचे ते विचारतोय मी. पैसे नाही घ्यायचे. नाही घ्यायचे की घ्यायचं काय पैसे वगैरे म्हणजे मिळतील आपल्याला बाबा? कारण संविधानाचं रक्षण असं होणार की नाही? मग नाही ना, तेच म्हणतो. पैसे घेतल्यानं होणार आहे का? पैसे घेतल्यानं होत नाही, आपल्या विचारधारेनुसारच मतदान करावं लागणार ना आपल्याला. हीच खरी या वर्षीची भीम जयंती. हो की नाही? कारण आता 26 तारखेला मतदान आहे. हा, तर तेच आपल्याला करावं लागणार, नाही तर मग ते संविधान धोक्यात यायला पण वेळ लागणार नाही जर लोक पैसे देऊन मतदान करतील तर. असं पैसे आपण आतापर्यंत कोणाचे घेतलेही नाही, घेणारही नाही. हा, तेच खरे बाबासाहेबांचे अनुयायी आहे. हो ना. चला येतो आम्ही. हो हो. अच्छा, तुम्ही थांबले होते का? अच्छा, नाही आम्ही आहे ना गावात जात आहोत इकडे तिकडे असं. आपला परिवार, हो ना, हो, आपले गाव, आपल्या गावातले लोक. गावात आहे ना 2 म्हणजे असं एक बौद्धवाडा असतो, एक तांडा, बंजाऱ्यांचा तांडा, बौद्धांचा बौद्धवाडा, असं गाव, असं अशी निर्मिती झालेली आहे गावाची. कारण जसे पूर्वी लोक राहायचे ना, एका विचाराचे लोक ज्याच्या त्याच्या विचाराच्या लोकांसोबत राहतात, जसं आपण मित्रामध्ये राहत होतो. पण आपलं गाव तसं नाही, आपलं गाव एकत्र आहे. आपलं गाव
तांडा मौला इतर बाकीचा समाज आपण एकत्र राहतो. आपल्यातनी म्हणजे भेदभाव कसंच कोणत्या गोष्टी चांगली. मग तेच आपल्याला सांगायचं, झाला जरी असेल तरी त्या गोष्टीला बढावा देण्यात अर्थ नाही. आपल्या गावाचं नाव हे पूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे, गाजते आणि आहेच. कारण आपल्या गावात इतके कर्मचारी आहेत आमच्या गावात की पूर्ण यवतमाळ जिल्ह्यात कुठल्याच ग्रामीण भागात नसतील एवढे कर्मचारी. तर तेच आपल्याला सांगायचं आहे की या गोष्टी नको घडायला. नाही घडत आपल्या गावात, नाही आपल्या गावात घडत नाही. आणि तुम्ही असे नवीन थळ्याची मुलं असल्यामुळं कसंच काही घडत नाही. चांगलं. तुम्हाला आवडलं ना? मला लईच आवडलं. चालेल. त्यांना माझं भाषण खूप आवडलं, मी आलो होतो. अरे माझाच मुलगा आहे, माझी मुलगी मुलं आहेतच ना तसे. तर तेच आपलं म्हणणं काय आहे की हे गाव तांडा त्याच्यानंतर बौद्धवाडा असे सगळे वाटल्या गेलेले आहेत. पण यांना जाण्या येण्यासाठी रस्ता एकच आहे, एकच रस्ता आहे. गावात येण्या शिरण्यासाठी रस्ता एकच आहे. मग राहायचं कसं, तर एकीनंच राहायचं. कारण ग्रामीण भागात आजपर्यंत जातीय तेढ कधी निर्माण झाली नाही. बाबासाहेबांनी ते शिकवलं नाही, जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराजांनी सुद्धा ते शिकवलं नाही. आणि वसंतरावजी नाईक साहेब जेव्हा उभे राहायचे, म्हणजे निवडणुकीला उभे राहायचे, तेव्हा फक्त बंजारा समाज त्यांना पाठीशी थोडी होता. सगळे समाज होते, सगळे समाज. त्यांनी त्यावेळेस असं थोडी म्हटलं की नाही आम्ही देणार नाही बाबा बंजारा समाजाच्या. नाही, कारण त्यांनी ते संविधान त्यांना माहिती होती की याचा वापर कसा करायचा, योग्य लोकांचं लोककल्याणकारी राज्य कसं घडवून आणता येईल याकडे त्यांचं लक्ष होतं. तर हे विचार कायम ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला ही तेढ निर्माण होऊ द्यायची नाही आहे गावात, हो की नाही? मला ना हे भाषण ऐकून मला वाटलं नवीन पिढीला मार्गदर्शन चांगलं करत राहा, असेच एकीनं राहा, महत्वाचे. आता आम्ही तर राहू, आपण पूर्ण प्रयत्न करू नक्कीच. आम्ही तर राहिलो आतापर्यंत. तर हे बघा, या दोघी ज्या आहेत ना, तुम्ही पण भाषण केलं ना, मी ऐकलं तुमचे भाषण, पण कोणतं भाषण कोणाचं होतं ते लक्षात नाही येत. मी कविता म्हटली होती. अच्छा, कविता. अच्छा, तुम्हाला काय वाटतं आपल्या गावात जे आहेत, म्हणजे गावात सगळे जाती धर्म मिसळून राहतात ना, एकीने राहतात. जसं बंजारा समाज राहतो, त्यानंतर आदिवासी समाज आहे, मराठा समाज आहे, बौद्ध समाज आहे. तर गावातल्या सगळ्या लोकांनी कसं राहायला हवं, म्हणजे नेमकं जातीय तेढ निर्माण कुठल्या कारणानं होते असं वाटते तुम्हाला? काही गैरसमजावणं होते की कसं, तुमच्या मताने काय? करण्याचं साधं सोपं कारण म्हणजे अशिक्षितपणा. शिक्षणाचा थोडाफार कमी जास्त प्रभाव. आता माहितीच आहे तुम्हाला गावामध्ये काय सुरू आहे काय नाही. एकाने जे बोललं ते दुसऱ्याला सांगते, ते तिसऱ्याला सांगते, आणि तशी ती गोष्ट पसरत पण त्याचा योग्य दोन्ही दृष्टीने विचार कोणीच करत नाही. एकाच बाजूने विचार करतात आणि त्यामुळं असं तेढ निर्माण होतं. पण तेढ निर्माण झाला तरी जे सुशिक्षित आहेत त्यांनी लगेच समजावून सांगायला पाहिजे की आपण असं नाही. तर ते म्हणजे तेढ जर निर्माण झाली तर सुशिक्षितांनी त्यांना समजावून सांगायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. कारण काय माहिती आहे का, काही लोकांचा असा अजेंडा असतो की कुठेतरी काहीतरी घडलं तर त्याला उत्तेजित करायचं आणि लोकांना फायदा घ्यायचा. पण या गोष्टीकडे आहे ना आपण सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या हातून असे कुठले कृत्य घडायला नको की ज्याच्यामुळे नाही आपण पण कधी कधी हे करून लागतो. म्हणजे लोक आहे ना पाहणारे आपल्याला असतात, आणि जेव्हा आपण जल्लोष करतो एखाद्या गोष्टीचा साजरा करतो त्यामध्ये कसं आहे वातावरण असं निर्माण झालेलं आहे की द्वेष पसरावं या उद्देशाने. हा उद्देश लोकांचा असतो की काहीतरी व्हावं आणि याचा मी फायदा घेऊन मी पुढे जायला पाहिजे, याचा मला फायदा घेता आला पाहिजे. पण हा त्यांचा उद्देश हा फोल ठरवायचा आहे आपल्याला. आणि असे कृत्य जर घडले तर लगेच आपल्याला त्यांना जाऊन सांगायचं सुद्धा की असं काही नाही आहे, आम्ही सगळ्यांना मानतो, सगळ्या देवतांचे आदर करतो, आम्ही जरी त्या धर्मातले नसू पण आम्ही आदर करतो, तुमच्या भावनांचा आदर करतो, सगळ्या गोष्टीचा. ठीक आहे, चला तुमच्या सगळ्यांचे विचार ऐकून मला खूप बरं वाटलं. ठीक आहे, म्हणजे आपल्या गावात नाही आहे. मला कालपर्यंत जे ऐकायला मिळालं होतं की नाही हे द्वेष करतात, आपल्या देवी देवतांचा द्वेष करतात, असं नाही. मला त्याच्यामुळेच मी आज व्हिडिओ बनवला, माहिती आहे का. मला काय की आमच्या गावात नको, बाकी इतर गावात मी जाऊ शकत नाही, जाईल पण सध्या पहिले आपल्या गावात. आता इथे शिवाजी चौक आहे, म्हणजे समोर शिवाजी महाराजांचा फोटो आहे, तिथे गेले की लगेच शिवाजी महाराजांचं गाणं वाजणार. सेवालाल महाराजांच्या मंदिराजवळ गेले की तिथे सेवालाल महाराजांचं गाणं वाजणार. म्हणजे प्रत्येक जिथे आहे तिथे चालेल. आज सगळी रॅली पाहून जाऊ आपण, हो की नाही, थांबणार आहे. चालेल, ठीक आहे, चला. तर हे बघा आपण असं फिरून आलो, आता आपण जाऊ पुढे, पलीकडे काय आहे का आणखी आपल्याला काही मिळेल का ते पाहू. ठीक आहे, येऊ, चल.
तर मित्रांनो हे बघा, आता आलोत आपण गावाच्या शेवटी, म्हणजे इकडे आहे तो बौद्ध वाडा, म्हणजे बौद्ध समाज ज्या ठिकाणी राहतो तो बौद्ध वाडा, बंजारा समाज जिकडे राहतो त्याला म्हणतात तांडा. आणि अशी गावाची निर्मिती, गावात जातीपातीचा भेद नाही आणि हा नसायला सुद्धा पाहिजे. काही कमकुवत विचारसरणीचे लोक असतात, ते या सगळ्या गोष्टींना उत्तेजना देतात, बढावा देतात. तर आता 6 वाजता रॅली निघणार आहे, ते सुद्धा आपण पाहू, जल्लोष वगैरे, आणि नंतर शेवट करू. ठीक आहे, चला.